प्रमुख पाहुण्या सिस्टर डॉक्टर नॅटी लोपिस, तसेच आपले आध्यात्मिक सल्लागार फादर रेमंड रुमाव, त्याचप्रमाणे फादर स्टीफन मचाडो, सिस्टर मर्सी आणि आशादीप संघटनेच्या अध्यक्षा श्रीमती मेरी अंड्रांडिस ह्याने पुढे येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। आगतम, स्वागतम, सुस्वागतम। उपस्थित सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आजच्या आशादीप संघटनेच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सिस्टर डॉक्टर नॅटी लोपिस, व्यासपीठावरील फादर्स, सिस्टर, आशादीप भगिनी आणि नेहमी आपला आनंद द्विगुणित करणारे आमचे युवक युवती, या सर्वांचे मी स्वागत करते। उगवत्या सूर्याचे नवीन दिशा दिसते, उगवत्या सूर्याने नवी दिशा दिसते, बहत्या निसर्गाने सृष्टी खुलते। तुम्हा सर्वांच्या उपस्थितीमुळे स्वागताचे हे क्षण उजळलेले दिसतात, स्वागताचे हे क्षण उजळलेले दिसतात। सर्वांचे पुन्हा एका मनपूर्वक स्वागत। आता आपण व्यासपीठावरील जे मान्यवर उपस्थित आहेत त्यांना पुष्प देऊन त्यांचं स्वागत करूया। थँक्यू सिस्टर। टाळ्या। उपस्थित मान्यवरांचे स्वागत झालेले आहे। आता कार्यक्रमाला प्रार्थनेने सुरुवात होईल। प्रार्थना करतील सिस्टर मर्सी। जुबली वर्ष 2025 हे वर्ष आशेचे तीर्थयात्री वर्ष म्हणून घोषित करण्यात आलेले आहे आणि या मंगल सभे आशादीप संघ आयोजित आशादीप महिला मेळावा आपल्या चर्चमध्ये साजरा होत आहे। सर्वप्रथम या कृपेच्या क्षणाबद्दल आपण प्रभूचे आभार मानतो। आपली आशा ही पुनरुत्थानाची आशा आहे आणि आपण स्वतःच्या आणि इतरांच्या जीवनात आशा निर्माण करतो, कारण आपण प्रभू येशू ख्रिस्ताचे पुनरुत्थित प्रकाशाचे साक्षीदार आहोत। आज हा मेळावा ज्या आपल्या भगिनी आल्या आहेत त्यांच्या
त्यांनी आपले जीवन काट्याकुट्यातून वेगवेगळ्या पावलांतून प्रवास करीत त्या आलेल्या आहेत. हे प्रभू, त्यांच्या आशेच्या प्रवासामध्ये तू आहेस. तू त्यांना कृपा दे, शक्ती दे, आशीर्वाद दे. हे जीवन जगण्यासाठी धैर्य दे. सर्वप्रथम त्या भगिनीबद्दल आमच्या मनात तुझ्याविषयी खूप कृतज्ञ आहे, कारण त्याने आपल्या जीवनामध्ये आदर्श घडून जी आशा आपल्या जीवनासाठी निर्माण केलेली आहे, त्या प्रभू आशेची ज्योत ही नेहमी तेवत ठेव. त्यांच्या प्रत्येक मार्गावर, त्यांच्या प्रत्येक पावलावर हे प्रभू तू आशेचा दीप बन. त्यांना शरीर, मन आणि आत्म्याचे आरोग्य दे. जीवनामध्ये जिद्दीने आत्मविश्वासाने पुढे पुढे जाण्यासाठी व आतापर्यंत दिलेल्या धैर्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. यापुढे सुद्धा त्यांच्या मार्गामध्ये जे मंगल, जे सुंदर पवित्र आहे, तेथे दीपाच्या रूपामध्ये नेहमी प्रकाशित कर. आज आम्ही ही प्रार्थना तुझ्याजवळ करत आहोत. आमेन. धन्यवाद सिस्टर. आज आपण जिबुली वर्ष 2025 आशेचे तीर्थयात्री आशादीप महिला मेळाव्यासाठी एकत्र आलेलो आहोत. आपण सर्वजणी समान दुःखाच्या धाग्याने एकमेकांशी जोडल्या गेलो आहोत. आज पुन्हा एकदा आपण उभारी घेऊन उभे आहोत आणि कुटुंब सांभाळत आहोत. एक चाक निखळलेला रथ आपण मोठ्या कष्टाने ओढत आहोत. यासाठी लागणारी शक्ती आणि मनाचा खंबीरपणा जो आहे तो आपणास चर्चकडून आशादीप संघटनेच्या माध्यमातून मिळत आहे. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी सांगोल धर्मग्रामांचे आशादीप संघटनेचे आध्यात्मिक सल्लागार फादर रेमंड रुमाव यांच्या मार्गदर्शनाखाली सभा होते. आपण एकमेकांना भेटतो, एकमेकांचे अनुभव ऐकून घेतो आणि त्यामुळे आपल्या पंखांना एक प्रकारचं बळ मिळतं. आपण वर्षातून एकदा कार्यक्रम घडवून आणतो. प्रिय भगिनींनो, आपल्याला सिस्टर डॉक्टर नॅटी लोपिस यांच्या रूपाने आजच्या कार्यक्रमाला फार मोठ्या महनीय व्यक्ती लाभलेल्या आहेत. समाजसेवा व महिलांच्या आर्थिकदृष्ट्या सक्षमीकरण करणं या क्षेत्रात त्यांचं फार मोठं कार्य आहे. सिस्टरांनी सुप्रसिद्ध अशा निर्मला निकेतन कॉलेजमधून सामाजिक कार्य या विषयात मास्टर डिग्री संपादन केलेली आहे. इतकेच नव्हे तर विश्वविख्यात अशा मुंबई विद्यापीठातून PhD म्हणजे डॉक्टरेट मिळवलेली आहे. सध्या सिस्टर डॉक्टर नॅटी निर्मला निकेतन सख्या या महिला मार्गदर्शन विभागाच्या संचालक आहेत. त्यांचं कार्यालय निर्मळ येथे आहे. गेली 36 वर्ष त्या समाजसेविका म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे हे जे कार्य आहे हे कार्य लक्षात घेऊन त्यांची काउन्सिल ऑफ इंटरनॅशनल फेलोशिप या आंतरराष्ट्रीय संस्थेचे तसेच मुंबईतील सुविख्यात अशा प्रशिक्षित समाजसेवा संघटनेच्या सदस्य म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे. पालघर, ठाणे, मुंबई
मध्ये ग्रामीण विकास आणि वस्ती विकासाचं त्या कार्य करत आहेत. तसं पाहिलं तर त्यांचं कार्य जे आहे ते फार मोठं आहे. त्याचा तुम्हाला परिचय करून दिलेला आहे आणि ते आता तुम्ही सर्वजण त्यांचं विचार जे आहेत हे विचार ऐकण्यास उत्सुक झालेले आहेत आणि म्हणून मी आवर्त घेतो आणि त्यांना आपल्याला मार्गदर्शन करण्याची विनंती करते. फादर रेमंड, फादर स्टीफन म्हणजे माझ्या मिशनमध्ये आणि कधीही आम्हाला मदत लागली तर हात मारल्यानंतर आमच्याबरोबर उभे राहिले आमचे हे मित्र सिस्टर मर्सी, मेरी मॅडमला कदाचित त्यांना माहिती नसेल, पण हरित वसईचा लढा जेव्हा सुरू झाला तेव्हा सुरुवातीच्या काळात मी तेव्हा MSW करत होते आणि तेव्हा मी फादर बरोबर एकत्र होतो. त्यानंतर मग मी सिस्टर व्हायला गेले, मुंबईत राहिले आणि मग वेगवेगळ्या ठिकाणी आले. आणि तुम्ही मला खरं म्हणायचं झालं तर तुम्ही सगळे आशाचे दीप आहात माझ्या समोर जे आहे. कारण तुमची जी धडाडी आहे, आज बरीच लोक दुपारी जेवून आराम करत असते, पण तुमच्याकडे काहीतरी ध्येय आहे, जीवनामध्ये काहीतरी करायचं आहे, म्हणून तुम्ही आज एकत्र झालेला आहात. आणि म्हणून आज ॲक्च्युली हा दुग्ध शर्करा म्हणजे योग आहे की आज प्रजासत्ताक दिन आहे. प्रजासत्ताक दिन म्हणजे आपली जी राज्यघटना आहे, आपल्याला राज्यघटना दिलेली, ज्याच्याद्वारे आपल्याला कायदे दिलेले. आणि आज आपण आपल्या ह्या ज्युबिली वर्षाच्या निमित्तानं, ज्युबिली वर्षाचं ब्रीज सुद्धा कसं आहे, आशा निराशा करत नाही, म्हणजे हो, म्हणजे एक लाईट हाऊस आपण म्हणतो की जे समुद्रात मासेमारी करायला कोळी जातात ना, त्यांच्यासाठी एक लाईट हाऊस असतं की त्याच्यावरून त्यांना समजतं की आपण योग्य मार्गावर आहोत की चुकीच्या मार्गावर आहोत. आणि तसं लाईट हाऊस म्हणजे आपलं प्रार्थनेचं बळ. आज चर्चने तुम्हाला उभारी देण्यासाठी, तुम्हाला एकत्र आणण्यासाठी आणि तुमचा जो मार्ग आहे तो सरळ म्हणजे तुमचा जसं मी सांगितलं की हे एक लाईट हाऊस आहे. पण ह्या लाईट हाऊसचा फायदा करून घ्यायचा की नाही हे आपल्या प्रत्येकाने ठरवायचं असते. आणि म्हणून कितीही अडचणी असल्या, कितीही थोडासा आळस आला, तरी पण सगळं बाजूला ठेवून आज तुम्ही इथं आलेला आहात. आणि म्हणून पहिल्यांदा तुमचं सगळ्यांचं अभिनंदन की आपल्याला जर काही करायचं असेल, आपल्याला मार्गक्रमण करायचं असेल, काही स्वप्न आपल्याला साकार करायची असतील, तर मग तिथे त्याग येईल, तिथं चिकाटी येते, तिथं धडाडी येईल. आणि तिथं दुसरे काय बोलतील ह्याच्यापेक्षा माझा प्रभू मला काय सांगतो किंवा माझं अंतर्मन जे आहे ते काय मला सांगतं, हे फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून हे जे ब्रीदवाक्य जे पोप फ्रान्सिसने आपल्याला दिलेलं आहे या ज्युबिली वर्षाच्या निमित्तानं, हे जागतिक पातळीवरती आहे, संपूर्ण जगाला ते दिलेलं आहे त्यांनी. परंतु प्रत्येकाची आशेची संकल्पना काय आहे? माझ्या स्वतःच्या जीवनात मी आशा म्हणून कशी पाहणार? कारण आपल्या प्रत्येकाला काहीतरी दुःख असतं. आणि विशेषतः तुम्हाला की ज्या व्यक्तीची आपण निवड करतो आणि ज्यांच्याबरोबर आपण सर्व जीवन व्यतीत करणार असतो, आपली जी काही स्वप्न आहेत ती आपण साकार करणार असतो, आपला डाव मांडलेला असतो आणि कधी कधी आपल्याला अर्ध्यावर होतो. पण आपण अर्ध्यावर नाही सोडणार, कारण आपण
ख्रिस्ती आहोत. आणि आपण ख्रिस्ती ह्या नात्यानं आपण फक्त की ह्या पृथ्वीवरचं आपलं जीवन नाही, तर आपण सार्वकालिक जीवनावरती विश्वास ठेवतो, मरणानंतर पुनरुत्थानावरती विश्वास ठेवतो. आणि म्हणून आपले जोडीदार जरी आपल्याबरोबर प्रत्यक्ष शारीरिकरित्या जरी नसले तरी इन स्पिरिट आत्म्याने ते आपल्याबरोबर आहे. आणि तो जर तुम्ही त्यांचा धावा केला किंवा तुम्ही जर त्याच्याबरोबर, तर आपण त्यांचा अनुभव घेत असतो. अगदी थोड्या दिवसापूर्वी मी माझ्या आईला, म्हणजे माझी आई देवाघरी गेली की स्वर्ग राज्यामध्ये, परमेश्वराच्या राज्यामध्ये आहे. आणि खूप तिच्या, म्हणजे मी एकटी मुलगी आणि 3 भाऊ, म्हणून एक आमचं जे कुटुंब होतं ते खूप घट्ट होतं. आणि म्हणून हे जाणं तिचं, जरी मी आज सांगत असले तुम्हाला की आपण पुनरुत्थानाची लोकं आहोत, आपला विश्वास आहे की आपली व्यक्ती परमेश्वराकडे गेलेली आहे आणि ते आपल्यासाठी मध्यस्थी करत आहे, ते आपल्याबरोबर आहे, आपण त्याचा अनुभव घेतोय. आणि अगदी काही दिवसापासून मी ते अनुभवते माझ्या कामामध्ये. म्हणजे मला वाटलं की आता काय आहे, पण माझे म्हणजे आता जे आमचे अकाउंट्स किंवा पुढच्या वर्षाचं बजेटचं नियोजन, या सगळ्या गोष्टी आहेत. आणि मला असं ते सगळ्या गोष्टी हळूहळू, म्हणजे मी त्याचं प्लॅनिंग केलेलं नाही, पण अगदी समोरची लोक फोन करून की मी तुम्हाला हे पाठवते, हे तुमचं इन्व्हेस्टमेंट होतं, किंवा ह्या सगळ्या दुसऱ्या ज्या गोष्टी आहेत, हे मला वाटतं कुठेतरी माझी आई मध्यस्थी करतेच, माझे वडील, माझी आई, पण म्हणजे आपली एक श्रद्धा असते. मी मरिया मातेकडे बघते की माझी भूतलावरची आई जरी फिजिकली गेलेली असली तरी तू माझी आई आहेस. आणि आमचं जे संस्था आहे, आमच्या संस्थेचं म्हणजे आम्ही निर्मला निकेतन म्हणून जरी ओळखले गेलो तरी आम्ही डॉक्टर्स ऑफ द हार्ट ऑफ मेरी, मरियेच्या हृदयकन्या, हे आमच्या संस्थेचं नाव आहे. दादरांची बहीण सिस्टर जॅकलिनसुद्धा आमच्याबरोबर आहे आणि मी तिच्याबरोबर आहे ॲक्च्युली. आणि कारण ती माझ्या सुरुवातीला होते आणि माझ्या ती सुरुवातीच्या जीवनापासून ती माझ्या ओकेशनचा भाग होती माझी. म्हणजे तर मरिया माता ही आमची म्हणजे आमचं मॉडेल, किंवा आम्ही तिच्याकडे बघत असताना की ही आई आहे आमच्यासाठी. आणि म्हणून मी तिच्यावरती तिची मध्यस्थी, आणि मी ती मध्यस्थी मी अनुभवत असते. आणि जे मी स्वतः अनुभवते आज ते मी तुमच्याबरोबर शेअर करते की आपल्याला आपल्या अंतर्मनात आपल्याला जे काही करायचं आहे, की आपल्याला जे उभारी पाहिजे ते दुसऱ्यांवर बघू नका, दुसऱ्यांचं ऐकू नका. दुसरे काय बोलतात, आपल्याला बऱ्याच वेळेला समाजाची भीती वाटते. बऱ्याचशा गोष्टी आहेत आज आपल्या समाजात घडत आहेत. आपल्या सुशिक्षित मुली आहेत. आम्ही आमच्या सख्य संस्थेमध्ये आम्ही महिलांसाठी जसं त्यांनी सांगितलं की आर्थिक म्हणजे सक्षमीकरण म्हटल्यानंतर तेव्हा आर्थिक असतं, मानसिक असतं. हां, सख्य सामाजिक संस्था ही म्हणजे सुरुवात अशी झाली की 1987ला, जेव्हा त्यावेळेला खूप असे हुंडाबळी हॉस्पिटलमध्ये जास्त करून जे काय म्हणतो आपण इमर्जन्सी वॉर्डमध्ये जाळलेले लोक, म्हणजे बाया किंवा विष घेतलेलं किंवा गळफात, म्हणजे अशा पद्धतीची केसेस जास्त होते. आणि म्हणून त्यावेळेला डिस्ट्रिक्ट व्हिजिलन्स कमिटी, म्हणजे त्यावेळेला मुंबईचे कलेक्टर आणि डिस्ट्रिक्ट व्हिजिलन्स कमिटी यांनी आमच्या कॉलेजला रिक्वेस्ट केली की महिलांचा हा वाढता प्रश्न आहे, ह्याच्यावरती काम करण्यासाठी, म्हणजे महिला बाल कल्याण म्हणून त्यांचं डिपार्टमेंट आहे की जे सक्षम सबलीकरण करतं, शिक्षण, आरोग्य, ह्या सगळ्या गोष्टी बघतं. पण हा जो मानसिक भाग आहे, ज्याची गरज आहे, त्यावरती काम करण्यासाठी कुणी नाही. आणि म्हणून आमच्या कॉलेजला त्यांनी रिक्वेस्ट केली आणि त्यावेळेला सख्य संस्थेची
मुंबईमध्ये, तेव्हा मी कॉलेजेसमध्ये वगैरे जाऊन तरुणांना, लोकांना शाळेमध्ये जागृती करायला लागले की म्हणजे हुंडा घेणं किंवा हुंडा देणं किंवा हुंडा घेताना किंवा म्हणजे त्याच्यानंतरचे परिणाम, या सगळ्या गोष्टींविषयी आम्ही बोलायला लागलो. त्याच्यानंतर डायरेक्ट आम्ही हॉस्पिटलमध्ये जिकडे ह्या केसेस होत होत्या त्यांचे म्हणजे बाई जळलेली आहे किंवा पण तिच्या आईवडिलांची काय परिस्थिती आहे, तिची मुलं आहेत त्यांचं काय, आणि असं काहीतरी झाल्यानंतर ती मेडिको लिगल केस होती. मेडिको लिगल केस म्हणजे की ती मग कायद्यानुसार म्हणजे पोलीस हस्तक्षेप होतो म्हणून मग ती प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जात नाही तर ती सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जायला पाहिजे. आणि म्हणून आजही मुंबईला ठाण्याला जे सिव्हिल हॉस्पिटल आहे तिथे आमची सोशल वर्कर आहे. आता आम्ही, कारण तेव्हा आपला ठाणे जिल्हा होता, आता पालघर जिल्हा आहे आणि म्हणून पालघर जिल्ह्यामध्ये देखील आपलं सिव्हिल हॉस्पिटल आहे. आणि ह्यावर्षी आम्हाला पालघर जिल्ह्याचे जे म्हणजे डॉक्टर इन्चार्ज आहेत त्यांनी, आरोग्य अधिकारी म्हणतात, हेल्थ ऑफिसर, त्यांनी आम्हाला यावर्षी पालघर जिल्ह्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये काम करण्याची संधी दिली, म्हणजे परमिशन दिली. त्याचबरोबर वाड्याला सुद्धा ग्रामीण रुग्णालय आहे आणि त्या ग्रामीण रुग्णालयासाठी देखील आम्हाला परमिशन दिली. त्याचप्रमाणे आम्ही इथे जे नगरपालिकेचे हॉस्पिटल्स आहेत, पूर्वेला आहे, पूर्वेला ट्विन्स हॉस्पिटल आहे आणि आपल्या पारनाक्यावरती पेपित हॉस्पिटल आहे. त्याच्यानंतर विरारलाही नगर परिषदेचं हॉस्पिटल आहे, पण तिथे आम्ही रोज जात नाही. तिथे जेव्हा आमची गरज असेल किंवा त्यांच्या स्टाफना प्रशिक्षण द्यायचं असेल तर आम्ही तिथं जातो. हे काय प्रशिक्षण असतं की अशा जेव्हा केसेस येतात तेव्हा कशा सेन्सिटिव्हरित्या त्या केसेस हाताळल्या पाहिजे. काही वेळेला ना आम्हाला म्हणजे डॉक्टर किंवा नर्सेस घाबरतात, पण जे वॉर्ड बॉय आया असतात त्या आम्हाला खूप मदत करतात की मॅडम अशी अशी केस आहे, तुम्ही जाऊन त्यांच्या आया आहे, तुम्हाला जास्त माहिती देतील. म्हणजे आपल्याला कशासाठी माहिती की त्यांना काय मदत हवी आहे किंवा त्यांना मानसिकरित्या काउन्सिलिंग करण्याची गरज आहे का, त्यांची मुलं आहेत का, त्यांच्या मुलांना मग कशा पद्धतीने म्हणजे दुसरी जी संस्था असेल त्यांच्याकडे रिफर करून त्या मुलांचं काउन्सिलिंग करणं किंवा त्यांना मग हॉस्टेलमध्ये ठेवणं किंवा त्यांच्या शिक्षणाचं बघणं किंवा कारण आई आणि वडील यांच्यामध्ये जेव्हा भांडणं असतात किंवा कुटुंबामध्ये जेव्हा डिस्टर्बन्स असतो त्याचा बराच परिणाम हा मुलांवर होतो आणि त्यामुळे आपल्याला मुलांची देखील काळजी घ्यावी लागते. आम्ही जरी महिलांसाठी काम करत असलो तरी हे म्हणजे आई आली किंवा बाई आली म्हणजे कुटुंब आलं आणि त्याच्यामुळे आम्ही फक्त महिलांबरोबर काम करतात असं आम्ही सांगत नाही, तर आम्ही कुटुंबाबरोबर काम करतो किंवा समाजाबरोबर काम करावं लागतं. आम्ही जर आता सफाळ्यामध्ये वगैरे वेगवेगळ्या ठिकाणीचे कामं आता आम्ही घेतलेली, कारण जसं समाज बदलत आहे, जसे म्हणजे एकदा सुद्धा मूर्तीने सांगितलं की आम्ही पहिलं फंडिंग आम्हाला असंच द्यायचे, पण आता आम्हाला त्या जे कंपनीवाले फंड देत होते त्यांचे बाबा गेले, आता त्यांचा मुलगा आला, त्यांच्या मुलाने सांगितलं की तुम्ही तुमचं काम करता त्याचा काय परिणाम, इम्पॅक्ट काय होतो, तुम्ही समाजामध्ये किती बदल घडवलेला आहे. आणि आमचं हे जे काउन्सिलिंगचं काम किंवा हे आम्ही म्हणजे हे सतत म्हणजे एखाद्या बाईबरोबर आपल्याला जवळजवळ 3 ते 5 वर्षापर्यंत काम करावं लागतं जर तिचं खरंच रिहॅबिलिटेशन करायचं असेल. म्हणजे जेव्हा बाई म्हणजे वॉर्डमधून आम्हाला मिळते तिचं काउन्सिलिंगपासून तर तिला प्रशिक्षण देणं, तिला स्पेशली हा जो आधार आहे तिचा स्वतःवरती विश्वास ठेवून तिच्यामध्ये काहीतरी करण्याची क्षमता आहे हे घडवण्यासाठी मग तिला वेगवेगळ्या प्रशिक्षण आहेत, कपॅसिटी बिल्डिंग ट्रेनिंग्स आहेत, वेगवेगळे इतर संस्था जे करतात तिथं एक्सपोजर देऊन की अशा दुसऱ्या महिला आहेत की जी काम करतात आणि मग त्या महिलेचं कॉन्फिडन्स वाढतो की त्या महिला करतात मग आम्ही पण करू शकतो किंवा मग तिला 2 पैसे तिच्या हातात. आणि असंही असतं काही वेळेला, कारण आपली ख्रिस्ती समाजामध्ये तेवढं नाही, परंतु जो नालासोपारा ईस्टचा भाग आहे किंवा इतर धर्मीय
लोक आहेत की समाजाचा संस्कृतीचा खूप एक रेटा असतो किंवा म्हणजे तू असंच केलं पाहिजे, असं करू शकत नाही, अशा बऱ्याचशा बंधनं असताना आम्ही त्यांना त्यांच्या पायावर उभं करण्यासाठी मग तिला कधी कधी थोडंसं आर्थिक सहाय्यसुद्धा करावं लागतं. काही ना मुलं आहेत पण मुलांना खायला कधी कधी नसतं, म्हणजे बाईने कपडे चांगले घातले असतील पण आपण त्या बघण्यावरती जाऊ नका. आणि म्हणून आपल्याला जे हृदय पाहिजे, म्हणजे आपण सांगतोय की आपल्या पोप महाशयाने आता जे एन्सिक्लिकल काढलेलं आहे की टेलेक्सिस नॉस, म्हणजे की ते आपल्यावर प्रेम करतात, तो आपल्याला प्रेम करतो. प्रेम करतो म्हणजे काय, तर आपले जे आपण म्हणतो ना गोड काळजा येशूच्या, तर येशूच्या काळजावरती, कारण हे जे पोप महाशय आहेत हे जेसवेट आहेत आणि जेसवेट फादर म्हणजे सेक्रेड हार्ट किंवा म्हणजे हृदयाचा जो सण आहे किंवा ज्या परमेश्वराच्या हृदयाचं जे हे करतो, म्हणजे हृदय म्हणजे काय, तर ही हृदयाची सेन्सिटिव्हिटी आपण म्हणतो की त्याच्यामधून आपल्याला जो म्हणजे आपलं जे प्रेम आहे ते आपण म्हणजे पण मी स्वतः जर प्रेम अनुभवलं नाही तर मी दुसऱ्याला कसं देणार. म्हणजे जर ओढ्यात असेल तरच ते पोहण्यात येईल, नाही का. आता आपण पोहरा विसरलो, ओढा विसरलो, पण तरीही आपली म्हण आहे की जर म्हणजे माझ्याकडे असेल तरच मी इतरांना देऊ शकेल. आणि आपण असं नाही सांगत की फादरांनी माझ्यावर प्रेम केलं पाहिजे, माझ्या मुलांनी माझ्यावर, मी माझ्यावर प्रेम केलं पाहिजे. आपण प्रेम करणं म्हणजे आपण आपल्या स्वतःवरती लक्ष देणं. मला खूप बरं वाटलं मी इथे आले फादर तेव्हा की आमचे रिजेक्ट मॅडम म्हणजे खूप अशा म्हणजे व्यवस्थित नीट आणि इथं तुम्ही सगळे बसलेले पण व्हेरी नाईसली नीटली ड्रेस्ड अप. म्हणजे आपण कुठे जिथे कुठे जाऊ वी हॅव टू बी प्रेझेंटेबल. म्हणजे आपले दुःख म्हणजे आपल्याला दुःख आहे, आपली व्यक्ती आपल्याबरोबर नसते म्हणून आपल्याला नाराजी आहे, पण म्हणून माझं जे पर्सनल लाईफ किंवा माझी जी पर्सनॅलिटी आहे, माझं व्यक्तिमत्व मी स्वतः घडवते. मग ते आपण आपल्याकडे जी सकारात्मकता आहे, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड जो आपण म्हणतो, आपण जसं असं झालं की नाही, तिने असं केलं नाही की नाही, दुसऱ्यांच्यावर बोट नको. इफ आय नीड टू डेव्हलप मायसेल्फ, मला जर समाजामध्ये मला माझ्या जीवनामध्ये पुढे जायचं असेल, सो मला माझ्यामध्ये बघितलं पाहिजे, माझं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. म्हणजे म्हणून आपण स्वार्थी होतो असं नाही, पण आपण आपल्याकडे लक्ष दिलं पाहिजे. कधी कधी आपण दुसऱ्यांनी आपल्याला चांगलं बोलावं म्हणून आपण जास्त काम करत असतो किंवा आपण काहीतरी म्हणजे त्यांना प्लीजिंग असं आपण इतरांना मदत करायची, पण आपण स्वतःपासून म्हणजे आपण इंग्लिशमध्ये म्हणतो चॅरिटी बिगिन्स ॲट होम. तर पहिलं आपलं घर आहे ते सावरलं पाहिजे, आपण नेटनेटकं राहिलं पाहिजे आणि मग आपण इतरांच्या जीवनामध्ये आपण उजेड आणू शकतो किंवा लाईट हाऊस बनवू शकतो. आणि मग आपण कसं सांगतो की ह्या ज्युबिली वर्षामध्ये आपल्याला 3 गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत की प्रार्थना करायची आहे. तर प्रार्थना म्हणजे फक्त रोजरी एक असतं की आपल्याला जेव्हा प्रार्थना माहिती नसते कशी करायची असते तेव्हा आपल्याला आपले जे फादर्स आहेत त्यांनी आपल्याला की रोजरी आहे किंवा इतर, पण आता आपण मोठे झालेलो आहोत, आता आपण उत्स्फूर्त प्रार्थना करतो. तुमचे जे मनातले जे दुःख आहे, तुमच्या मनातल्या ज्या काही भावना आहेत त्या परमेश्वरापुढे म्हणजे तो एकांतामध्ये त्याच्याबरोबर बोलू, त्याचे मन शांत ठेवून त्याला आपण म्हणजे इंटमेसी विथ द लॉर्ड की म्हणजे परमेश्वराबरोबर आपलं नातं आपण म्हणजे ती प्रार्थना. दुसरी गोष्ट म्हणजे की आपण म्हणजे मग तीर्थस्थानाला तुम्हाला भेट देऊ की जास्तीत जास्त प्रार्थनामय जीवन कसं जगता येईल. आणि तिसरं की आपण कार्य करू म्हणजे की इतरांसाठी आपल्या शेजाऱ्यांवरती किंवा इतर ठिकाणी म्हणजे तुमच्या आशादीप संघटनेसाठी तुम्हाला काम करायचं असेल किंवा काही, तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या आपण सगळ्या करायच्या असताना आज संविधानाने देखील आपल्याला अभिव्यक्त होण्यासाठी
आणि आपल्या धर्माचं पालन करण्यासाठी आपल्याला म्हणजे अधिकार दिलेले आहे. आणि महिला म्हणून एक दोन गोष्टी सांगते. एक आहे आपल्याकडे की डोमेस्टिक व्हायलन्स म्हणजे घरगुती हिंसा. आता आपल्या समाजात देखील काही गोष्टी होत असतात, फक्त आपण काय की त्याचा बाऊ करत नाही. आपल्याला एक समाजाची प्रतिष्ठा असते की इतर काय बोलतील, पण आपण इथपर्यंत जाऊ नये की इतर काय बोलतील. म्हणजे आपल्या समाजामध्ये आपल्याकडे धर्मगुरू आहेत, धर्मभगिनी आहेत, आपल्या मैत्रिणी असतील, तर कोणाकडे तरी व्यक्त होणं हे फार महत्त्वाचं आहे. कारण बऱ्याच वेळेला आम्ही तरुण मुलीसुद्धा किंवा म्हणजे तरुण मुली त्या काय बघतात की माझ्या आईवडिलांनी एवढं मला शिक्षण दिलं, माझं एवढं चांगल्या घरी माझं लग्न लावून दिलं आहे, मग आता माझं मी तिकडून म्हणजे माझं जमत नाही म्हणून मी जर तिथून वेगळं व्हायचं विचार केला तर माझ्या आईवडिलांची इज्जतीचं काय. आणि म्हणून मी मूग घेऊन बंद बसते. पण असं करू नका. म्हणजे मी किंवा तुमचे मुली असतील, तुमच्याबरोबर दुसरी लोक, तर तुम्ही त्यांना सांगाल की हे सर्व काही नाही. आज म्हणजे पहिला आपण असं सांगत होतो की आपल्याला म्हणजे आपलं कुटुंब हे महत्त्वाचं आहे, पण जर काही गोष्टी अशा अडचणीच्या असतात आपण सांगतो की पहिल्या समाजामध्ये आपली जी कुटुंब व्यवस्था होती त्याच्यामध्ये खूप लोक होती. आजी आजोबा होते, आत्याचं मिस्टरांचं म्हणजे निधन झालं म्हणून आत्याही घरामध्ये असेल किंवा एखाद्या आत्याने लग्न केलं नाही म्हणून ती घरात आहे आणि दुसरी छोटी मुलं असतात, दुसरी लोक कामाला शेतामध्ये जातात. तर तो मोठा गोतावळा होता आणि त्या कुटुंबामध्ये सर्वजण सामावली गेली. आजची बदलती जी कुटुंब परिस्थिती आहे त्याच्यामध्ये आपण दोनच लोक असतात, नवरा बायको आणि फार फार तर त्यांचे आई वडील असतात. मग मुलांना सांभाळण्यासाठी त्यांना त्यांची मदत घ्यावी लागते. पण काही वेळेला इतकं म्हणजे आपलं हे जीवन की पैसा मिळवायचा आहे किंवा त्या स्टेटसला माझी मुलं आहेत ती ICSE शाळेत गेली पाहिजे किंवा CBSE स्कूलमध्ये गेली, आणि म्हणून हा जो आर्थिकदृष्ट्या त्यांचा जो एक ह्या सगळ्या म्हणजे काय म्हणतात ते धावपळीमध्ये किंवा त्या स्पर्धेच्या जगामध्ये त्यांना तेवढं म्हणजे खूप गळचेपी होती. आणि मग तशा वेळेला स्वतःकडे लक्ष देण्यासाठी खूप कमी वेळ आहे. ह्या वर्षी आम्ही जे कॅलेंडर काढलेलं आहे ते कॅलेंडरची आम्ही थीमच घेतलेली आहे की मानसिक आरोग्य. आपण बऱ्याच वेळेला हेल्थ आपण शिबिर ठेवतो किंवा हेल्थ कॅम्प ठेवतो, पण फिजिकल चेकअप असतो. मानसिक आरोग्य म्हणजे तुम्ही हे जसे एकत्र जमलेले आहेत, तुम्ही पिकनिक पण काढत असतील, काढा, फिरायचं. आणि कधी कधी असतं की तुमच्यावरती घरातल्या लोकांची जबाबदारी. आम्ही पण असंच करतो की सेकंड आणि फोर्थ सॅटर्डेला प्रोग्राम ठेवतो की आमचे जे आजी आजोबा असतात त्यांना आमच्या कार्यक्रमाला येता येईल. तर काहीही असो ॲडजस्टमेंट करावी लागते थोडी, कारण त्यांना पण तुमची गरज असेल. पण मानसिक आरोग्यावरती लक्ष द्यायचं. कधी कधी आपण असं करतो की सिनियर सिटीजन, आता तुम्हालाही सांगते की सिनियर सिटीजनचे बरेच प्रोग्राम होतात, पण आमच्या आशाच्या बायकांच्या नाही जास्त होत. कधी कधी असं होतं कारण तुम्ही पण जास्त येत नाही कधी कधी, तर ते तुम्हाला म्हणजे तुम्हीही रिस्पॉन्स दिला पाहिजे किंवा तुम्ही सांगितलं पाहिजे आमच्यासाठी हे करा. त्यांना कदाचित माहिती नसेल, पण तुम्ही पुढाकार घेतला पाहिजे. आपल्या विकासाची गुरुगिरी आपल्या प्रत्येकाकडे आहे आणि हेच आपली जी संकल्पना, मी पुन्हा एकदा मागे जाते की आशेचा म्हणजे आशा ही जी जुबिली वर्षातला आपली जी आशा आहे त्या आशेची आपली संकल्पना, सांडोर पॅरिसची जी संकल्पना आहे ती म्हणजे मी माझ्या स्वतःचा विकास करेन, स्वतः पुढाकार घेईन. धन्यवाद. सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. मार्गक्रमण करण्यासाठी धडाडी पाहिजे. लोकांची आणि समाजाची भीती बाळगू नका. माझा प्रभू काय सांगतो
याचा विचार करा. त्याचप्रमाणे आपले साथीदार तसेच आपले जवळचे व्यक्ती आपल्यातून निघून गेलेले असले तरी पुनरुत्थानावर विश्वास ठेवा. ते नेहमी आपल्यासाठी मध्यस्थी करीत असतात. तसेच मानसिकता कशा प्रकारे समुपदेशक कार्य करतात, प्रत्येक व्यक्तीची मानसिकता ओळखून कशा प्रकारे मार्गदर्शन करणे यावर सिस्टराने अगदी उत्तम प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे. त्याबद्दल सिस्टर डॉक्टर नेटी मी तुमचे आभार मानते आणि तुमच्या निष्क्रिय कार्यावर प्रभूचा आशीर्वाद असावा ही सदिच्छा. आता पुढचं आपले युवक युवती करमणुकीचे कार्यक्रम सादर करणार आहे. पुढील सूत्र मी त्यांच्याकडे देते. म्हणजे माझा मुलगा येशू जे सांगेल तसं करा. आता जे मुलं सांगतील तसं करायचं, उठायचं, पुढच्या बाजूला करायचं, ते जसं सांगतील आपल्याला तसं आता आपल्याला करायचं. पाठीमागे आहे त्यांचा जर आवाज येत नाही. गुड इव्हनिंग. ओके, आज आपण इकडे सगळे मेळाव्यासाठी जमलेले आहोत. बरं, आपण एकमेकांना ओळखतात का? ओळखतात? चांगली गोष्ट आहे. पण आपले बर्थडे मंथ्स हे कोणाला माहीत आहेत का? जन्मतारीख, जन्माचे महिने आहेत एकमेकांचे माहीत आहेत? माहीत आहेत? मग एक आपण सोपं तुमच्यासाठी होईल. आपण एक ॲक्टिव्हिटी घेणार आहोत. आपण खूप टाईम बसलेले आहोत. आपल्याला थोडं उभं राहायचं आहे आणि काय करायचं आहे माहिती आहे का? आपल्याला ग्रुप्समध्ये जायचं आहे. पण ते ग्रुप्स कसे जायचे आहेत? ज्यांचे बड्डे एका महिन्यात आहेत ते सगळे एकत्र येतील. म्हणजे ज्यांचे बड्डे जानेवारीमध्ये आहेत ते एकत्र जमा होतील, ज्यांचे फेब्रुवारीमध्ये आहेत ते एकत्र. पण माईकचा वापर मी करणार नाही. म्हणजे तुम्ही कसं करणार? तुम्ही एकमेकांबरोबर बोलायचं आहे, तुम्ही तुमच्यात शोधायचं आहे अरे माझ्या बड्डे मंथ कोणाबरोबर मॅच होतो आणि तुम्हाला जमवायचं आहे एकमेकांच्या. खुर्च्या थोडं तुम्ही साईडला करायचं आहे आणि जे सगळे तुमचे बड्डे मंथ्स कोण आहेत मॅच होतात ते शोधा आणि त्याच्याबरोबर ग्रुप्स बनवा. रेडी? चला चला स्टार्ट.
जूनमध्ये बरेच आहेत तिकडे त्या कोपऱ्यात यायचं आहे. जुलैमध्ये तुम्ही या कोपऱ्यात यायच्या पुढे. ऑगस्ट येण्याचं आहे. सप्टेंबर तुम्ही सेंटर करा. ऑक्टोबरला सगळे येत आहे. थोडं सांगायचा. नोव्हेंबर आणि डिसेंबर किती आहे. ओके सगळे आपापल्या ग्रुपमध्ये जा. इकडे जानेवारी आहे, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे इकडे आहे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर इकडे आहे, नोव्हेंबर आणि डिसेंबर. ओके नोव्हेंबर आणि डिसेंबर. आता लक्ष द्यायचं, सगळ्यांना लक्ष द्यायचं आहे. आता माहिती आहे आता आपल्याला काय करायचं आहे, ग्रुपमध्ये तुमच्या तारखा प्रमाणे उभं राहायचं आहे. ज्यांचा बर्थडे पहिला असेल तर पहिला उभं राहायचं, त्यांचा नंतर असेल तर एकमेकांना पटकन विचारा आणि तसे ग्रुपमध्येच राहिले पाहिजे. ग्रुपच्या बाहेर नाही यायचं, ग्रुपमध्ये एकमेकांना विचारा आणि तुमच्या तारखा ज्यांच्या पहिला असतील ते पहिले उभं राहा, नंतर असतील तर नंतर उभं राहा. बरोबर 2 मिनिटात तरी व्हायला पाहिजे. तुमच्या घ्या आणि ग्रुपमध्ये बसा. तुमच्या घेऊन आपण बसायचं आहे ग्रुपमध्ये. सर्कल कंप्लीट करा. सर्कल कंप्लीट. सगळे बसले का? सगळे बसले मदत करायची. ओके आता ओके तर तुम्ही एक वर्तुळ करा. काही महिन्यामध्ये जास्त लोक जन्माला आले त्यांनी एकत्र बसवलं, त्यांच्याकडे 2 ग्रुप आहेत, त्यांचे 2 ग्रुप करा. थोडंसं आपल्याला शेअरिंग करायचं आहे, त्यामुळे तुम्ही एकत्र या. तुमचं एक वर्तुळ करा, एक वर्तुळ किंवा 2 वर्तुळ करा. 4-4 जणांच्या पाठवताचं 2 वर्तुळ करा. एकमेकींचा आवाज एकमेकींना आला पाहिजे. वार्ताकारांना जसे जवळायचं ना तसे जवळायचं. तिकडे 2 ग्रुप करा. 4-4 जणांचे 2 ग्रुप. ओके तर तुमच्या वार्ताकारांचा प्रश्न आहे. तुम्ही सध्या जीवनामध्ये कसा आनंद साजरा करता किंवा तुम्ही कशा आनंदी राहता एकमेकांना शेअर करायचं आहे. आणि तुमच्या अडचणीवर घरात समाजामध्ये जी बंधनं येतात त्यावर तुम्ही कशी मात करता. तुम्ही घाबरता की त्यावरती तुम्ही त्याच्यातून कसं बाहेर पडतात आणि तुम्ही कसं स्वतःला सिस्टर नॅटी यांनी सांगितल्याप्रमाणे की स्वतःला तुम्ही आनंदी ठेवतात. स्वतःला आनंदी ठेवणं ही काही चूक नाही आहे, हे काही पाप नाही आहे. किंवा स्वतःला चांगलं ठेवणं, चांगले व्यवस्थित कपडे करणं किंवा दागिनं घालणं हे काही कोणी बंद केलेलं नाही. तर ते तुम्ही कसं करता, म्हणजे तुम्ही कशामध्ये आनंद शोधता. मग तुम्ही वाचन करत असाल, तुम्ही मला भेटायला जात असाल किंवा तुम्ही काही टी व्ही बघत असाल किंवा तुम्ही काही प्रार्थना करत असाल, देवळात येत असाल तर तुम्ही आनंद कशामध्ये असतो. किंवा नातवंड आहे किंवा मुलं आहे किंवा
बहिणीला मदत करते किंवा नंदेला मदत करते किंवा भावाला मदत करते किंवा मी स्वतःच्या कुटुंबामध्ये माझं लक्ष घालते, तर कशा पद्धतीने एकमेकींना तुम्ही शेअरिंग करा की मी कशी आनंदी राहते, माझा दिवस मी कसा छान मी साजरा करते. आता कुठलाही माणूस असो, मग तो तुमच्यासारखा असो की माझ्यासारखा असो की सिस्टर मॅटीसारखा असो, प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी प्रॉब्लेम आहेतच. अवस्था कुठली आहे जीवनाची ती काय महत्वाची नाही. जसा दिवस उगवतो तसं काही ना काहीतरी घडत राहतं. ते आपल्याला काही गोष्टी आपल्याला आव्हान देतं, आपल्या मार्गामध्ये अडथळा आणतं, पण जीवन काही थांबत नाही. आपण त्याच्यातून मार्ग काढतो आणि पुढे जात असतो. तर तुम्ही तुमचा दिवस कसा छान आनंदात घालवता आणि ज्या काही अडचणी येतात, केवळ तुम्ही आशातेच्या महिला आहेत म्हणून काही अडचणी घरात किंवा समाजामध्ये काही बंधन येतात, तर त्यावर तुम्ही कशी मात करता, तर तुम्ही एकमेकींना सांगा आणि प्रतिक्रिया बोलू द्या. काही जणांना म्हणजे उपजत बोलण्याची आवड आहे, दुसरी कोण बोलत नाही ती फक्त ऐकते, तिला पण तुम्ही प्रश्न विचारा. तुमच्याकडे 2 ते 3 मिनिटं 4 मिनिटं आहेत, तुम्ही का डिस्कशन सुरुवात करा. अतिशय छान तुमच्या वार्ता रचलेल्या आहेत आणि यातून तुम्हाला एकमेकींना खूप फायदा झाला असेल एकमेकींचं हे करताना. तुमच्यापैकी कोणाला इथे पुढे येऊन शेअरिंग करायचं आहे का की मी कसं, किंवा तुमच्यापैकी एखाद्या महिलेचं तुम्हाला शेअरिंग आवडलं असेल तर तिला पुढे पाठवा. कसा दिवस छान तुम्ही घालवता, कोणीतरी या पुढे 1-2 या. हा व्हेरी गुड. मी डॉमिनिका नाझरेत नुरीस मापर 7 वर्ष झाले. माझे मिस्टर कॅन्सर आणि हे झाले. मी नोकरी करत होती
नोकरी करत होती. ते करोनामध्ये आमची कंपनी बंद झाली. मी घरीच होती. त्यात मला खूप आजार आले. मला कोलेस्ट्रॉल, नंतर गुडघ्याचा त्रास झाला, प्रेशर झालं. घरी बसूनच मी घरात एकटीच होती. दोन्ही मुलींची लग्न झालं. आता माझी मोठी मुलगी माझ्याजवळ आहे. ती टीचर आहे शाळेमध्ये आणि तिची मुलगी थोडी मस्ती करते. ती सासू सांभाळून नाही शकत. मग मी तिला सांभाळते. माझी मोठी मुलगी शाळेत जाते 5 वाजता, ही लहान 7 वाजता जाते. मी सगळी घरातली कामं करते, सगळी कामं करते आणि मी व्यवस्थित आहे. मी आनंदी सगळ्या गावात सगळ्याबरोबर हसून बोलून सगळ्यात म्हणजे व्यवस्थित राहते. असं दुःख नाही धरत आणि दुःख पण धरायचंच नाही. दुःख धरलं ना का आजार पण. मी जेव्हा ते दुःख धरलं ना म्हणून मला हे आजाराने सगळं हे केलं. म्हणून आपण महिलांनी ना खरंच मी तुम्हाला दुःख नाही धरायचं. आठवणी काढायची, प्रार्थना करायची आणि आपण हसून खेळून असं गपचूप राहायचंच नाही. सगळ्याबरोबर बोलून मिसळून आपलं मन एकदम म्हणजे शांत, तरच आपले दिवस निघतील. नाही तर मग दिवस निघणार. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. ओके, अजून कोणाला बोलायचं आहे? माझे मिस्टर 4 वर्ष झाले मरण पावले. तेव्हा 1 वर्षाचं सुराबी लोकांकरता म्हणजे जरा घरात बसून राहिली आणि तेव्हापासून मी सणाला वाराला फुलं वगैरे घालू लागली, गाणे वगैरे म्हणायला लागली, नाचायला लागली. सर्व नातवंड करून मोठी यायच्या आहेत, लहान कोणीच नाही. आणि आता मी असे व्यवस्थित सुखी समाधानी आहे. बाहेर पण फिरून झाली आणि आता पण जाणार आहे. व्हेरी गुड, जोरदार टाळ्या. तुम्हाला अजून कोणाला यायचंय पुढे? या. येस, कम. माझा पतिराज गेला आणि 26 वर्षापासून आज 86 होईल मी, तोपर्यंत मी सुखी जगवत करत आहे. माझे पतिराज जेव्हा गेले तेव्हा त्यांनी मला अगोदर सांगून ठेवलं होतं की तुझे कपडे तुझे जसे आहेत तसेच वापरायचे आहे. माझं कधी काही झालं नाही आणि त्याच्यावर विश्वास ठेवू. पण देवाने असं नाही सांगितलं तुम्ही हे कपडे वापरू नका, ते कपडे वापरू नका. पतिराज गेला म्हणता आपलं सगळं नाही गेलं, आपलं आहे या जगात, सगळं आहे आपल्या जगात. त्याचा आपण उपयोग करायचा. खूप माझ्यावर संकट आले आणि इथे मला कोण ओळखत नाही असं कुठे एक सुद्धा नाही. मी पण ओळख. त्यामुळे मी माझं नाव नाही सांगितलं. आणि आता सुद्धा ह्या वयामध्ये मी घरात काम करते. कसं काम करते ते पण सांगते. माझ्या मुलीला स्वयंपाकाला मदत करते. आमचा फुलाचा बिझनेस आहे घरी आणि ती फुलं घरी आम्ही कापडावर आखून त्याचे ड्रॉइंग मी करते आणि ते ड्रॉइंग मी कटिंग करून देते माझ्या मुलीला आणि फायनल काम माझी मुलगी करते. आणि एवढं सुखी जीवन जगत आहे तर ती मला कोणत्याही प्रकारचा तिथे त्रास नाही, काय नाही. मी खूप आनंदी जगतो. हालेलुया. माझं नाव जिनी परेरा. माझे मिस्टर 30 वर्ष झाले, 30 वर्ष जास्त झाले बाहेर गेले. ते त्यांचा आता नाही पत्ता नाही. तेव्हापासून मी घरात एकटीच आहे. माझे सासू सासरे होते, त्यांचं सगळं केलं आणि मग ते गेले. माझ्या नंदा होत्या त्या गेल्या. नंतर मग सगळे गेल्यानंतर मी माझ्या घरामध्ये एकटीच आहे आणि आनंदित आहे. कारण माझ्या घरामध्ये बोलायला कोण नसते. पण मी बाहेर उतरली ना वरती त्या सगळ्या म्हणजे अशा असतात ना त्यांच्याबरोबर मी बोलते. म्हणजे अशी मी आनंदित आहे. आणि मी घरामध्ये अशी बसून पण नाही. रोज संध्याकाळी 6ला मिस होते ना, ते रोज मी मिसायला पण येते आणि मग थोडे राहून पण वाटते, मग नंतर घरी जाते. असं व्हेरी गुड. काय प्रभूमध्ये जिवंत असते. व्हेरी गुड. येस येस. अजून इथे कोणाला बोलायचं आहे? मी आनंदी कशी राहते? सकाळी उठून देवळात जायचं असेल तर उठायचं. जर बॉडी सांगत असेल नको ते मग नाही उठायचं. आम्ही खूप कष्ट केल्यात लहानपणापासून. शाळेत गेले ते 5:30ला रोजची उठायची. म्हणून आता जसं सिस्टर नॅटी बोलली ते पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट मला खूप आवडते बघायला आणि त्याच्यात मी वाचून ते मला पण पटलं की बाबा आपण स्वतःची काळजी स्वतःच घ्यायला लागते.
आपल्याकडे मुलं तुम्हाला पैसे देतील, पण मुलं आणखी काय करू शकतात. मुलगी असेल ती पण आपली काळजी आपण घ्यायची असते. आता उठली का सकाळी थोडं काम करायचं, उठल्यानंतर नाश्ता पहिला, मग काम करायचं आणि त्याच्यानंतर काम बिम झालं, जेवण बिवण झालं, थोडा आराम केला का मग मला सिरियल बघायचे असतात. 3 सिरियल बघते मी. ॲडव्होकेट अंजली अवस्थी, अनुपमा आणि झनक. त्याच्यात 4थं सिरियल बिलकुल नाही. आणि मग मोटिवेशनचं जेवढं काय असेल ते मी बघत असते. आणि मी तुम्हाला पण सांगते 5 गोष्टीवर लक्ष द्या. एक तुमचं मन म्हणजे माइंड, त्याच्यावर नॉट टू कंट्रोल पण लक्ष द्या. एक तुमचं माउथ म्हणजे बोलणे, खूप बोलू नका आणि काय ना काय बोलू नका, त्याच्याने नंतर खूप त्रास होतो. ओके. आणि तिसरं म्हणजे मॅनर्स, शिष्टाचार, थोडेसे मॅनर्स असायलाच पाहिजेत. आणि चौथं म्हणजे मूड कंट्रोल ठेवायचा. आपण त्याला कंट्रोल ठेवायचा. आपल्या बायका किंवा कोण पण पटकन बोलतात, मी बोललं म्हणून काय झालं, मला राग आला, मी बोललं, नॉट करेक्ट. आणि 5वं मनी. या 5 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा तर तुम्ही सुखी राहाल. आणि माझं म्हणणं कसं आहे, तुम्हाला जे काय करायचं आहे ना ते करा. आता आपण खूप कामं केल्या, खूप थकायचं नाही. माझी मुलं आली का मला वाटतं मी हे जेवण बनवीन, ते जेवण, आणि मी इतकी थकते का मग मला सांगतील हॉटेलमध्ये नाही, दुखते. पण आता तसं नाही. आता मी खूप कमी काम करते. म्हणजे एवढं नाही, पहिल्यासारखं नाही करत. ट्युशन पण घेतले, शाळा पण केले, इलेक्शन्स पण म्हणजे पॉलिटिकल समाजकार्य पण केलं. रुपया कोणाचा कधी खाला नाही. पण आता कसं आहे, वी हॅव टू लिव्ह फॉर आवरसेल्फ. आपलं जीवन आपण जगायचं असते. त्यामुळे मी खुश असते. थँक्यू. ओके. आता फक्त 2 मिनिटाची अजून एक प्रश्न आणि मग आपल्याला युवक युवती आपल्यासाठी स्पॉट प्राईज आणि गेम्स आपल्याला घेणार आहेत, खेळ घेणार आहेत. तर दुसरा एक प्रश्न आहे की मेरी मॅडमने सांगितलं की स्वतःसाठी 1911 सांगितलं स्वतःसाठी जगायचं. पण आपण ख्रिस्ती माणूस स्वतःसाठी जगू शकत नाही. आपल्याला दुसऱ्यांसाठी पण जगलं पाहिजे ना. जे आपण करू शकतो. आपल्या आजीबाईने सांगितलं, चालेल ना आजीबाई असं बोललं तर, की अजूनही ती काम करते आणि मुलीला मदत करते आणि जे मला जमते कटिंग वगैरे जे काही करायचं आहे ते करते. म्हणजे अजूनही मी काम करते. तसं आपण घरामध्ये किंवा आपल्या गावामध्ये मुलगामीचं काम जे आहे, मुलगामीचं कार्य, तसंच आपल्या आशादीप संघ जो आपला आहे ना, तर त्यासाठी आपण काय करू शकतो. म्हणजे समजा पुढच्या वेळेला आपण अधिक मेळावा घेतला तर याच्या संख्या ह्याच्या दुप्पट कशी होईल, दुसऱ्या बाईपर्यंत आपण कसे पोहोचू, तर त्यासाठी आपण कसं काय करू शकतो. म्हणजे 2-3 मुद्दे आहेत की मी घरात कसं काम करू शकते किंवा मदत करू शकते जर शक्य असेल, आणि घरात माझ्या मदतीची गरज असेल तर. दुसरी गोष्ट गावामध्ये किंवा मुलगामीमध्ये जे काही सेवक किंवा प्रेरक आहेत, पॅरिश काउन्सिल मेंबर आहेत किंवा इतर आहेत, त्यांना कसं मदत करू शकते. आणि तिसरी गोष्ट की आपला हा जो संघ आहे, ह्या संघात मी काय करू शकते. आता मोठी मोठी गावं आहेत आपली आणि खूप संख्या आहे. आपण प्रत्येकीपर्यंत पोहोचलो असतो तर कदाचित अजून थोडेसे वाटले असते. तुम्ही गेल्या असाल, सांगितलं असेल, जेवढ्यातून पण आपण 3 ड्रायव्हर सांगितलं. पण अजून आशादीप संघ अजून आपलं कसा हा अधिक मोठा करता येईल, चांगला करता येईल, त्यासाठी काय करता येईल. 2 ते 3 मिनटं आणि मग आपण पुढे गेम्स घेणार. सो पुन्हा एकदा तुम्ही गटामध्ये या विषयावर चर्चा करा. ओके. तर आता मी तुम्हाला शेअरिंग करायला सांगत नाही, पण तुमच्याकडे चांगल्या कल्पना तुमच्या ग्रुपमध्ये आल्या असतील तर कृपया ब्रिजेट मॅडम किंवा मेरी मॅडम ह्या ज्या आपले पदाधिकारी आहेत त्यांना तुम्ही सांगा
की आपल्या गावात आपण कसं काम करू शकतो आणि आशादीप संघामध्ये आपण अधिक चांगलं काम, तुमच्याकडे जर चांगल्या कल्पना असतील की अधिक आपल्या आशादीपच्या सभासद आपल्या संघामध्ये आणण्यासाठी तुमच्याकडे ज्या काही कल्पना असतील, विचार असतील, ते तुम्ही त्यांना सांगा. जेरीना इथे आहे, ब्रिजेट आहे आणि मेरी मॅडम जे आपले पदाधिकारी आहेत त्यांना तुम्ही सांगा, ते लिहून काढतील आणि मग त्यावरती आपण कार्य करूया. आता पुढची सगळी सूत्र पुन्हा युवकांकडे. आता तुम्ही खुर्च्या घेऊन आता समोर असे बसलं तरी चालतील. ते तुम्हाला खेळामध्ये तुम्हाला सहभागी व्हायचं आहे. स्पॉट प्राइजेस तुमच्यासाठी. गुड इव्हनिंग. अजून आवाज येत नाही परत. गुड इव्हनिंग. आता ग्रुपमध्ये छोट्या ग्रुपमध्ये मस्त तुम्ही बोलत होते, पण एकत्र आल्यानंतर तुमचा आवाज काही येत नाही. गुड इव्हनिंग. हां, आता कसा आवाज आला? आता तुमच्यासाठी काही आपण स्पॉट प्राइजेस ठेवलेली आहे, पण जो आपण पहिला आपल्याकडे येईल आपण बक्षीस त्यालाच देणार आहोत. अँटीचा पण पॉईंट बरोबर आहे. आता कसं धावणार आपण थोडंच आपण ते तेवढं कन्सिडर करूया. ओके, तेवढं आपण कन्सिडर करूया. पहिला हात वर करतील आपण त्यांच्यासाठी आपण देणार आहोत. पण आपण मग एंटी आपण सांगितलं आता काहीतरी प्रश्न आणि त्यांनी नुसता हात वर केला आणि कसं चाललं, मग काय त्याच्यासाठी आपण काय ठेवायचं, भांडण ठेवायचं काहीतरी. हां हां, मग पटकन उभं राहायचं जागेवर. हां, अँटीने आपल्याला बरोबर सांगितलेलं आहे. आता तिकडून लांबून पण तिकडे येणार, पटकन मग इकडे आहे त्यालाच बक्षीस मिळणार. म्हणून आपण काय करणार, पहिलं जो उभं राहील आपण त्याच्या आपण विचारणार आहोत. समज त्यांनी क्रायटेरिया ती कंप्लीट केली नाही तर मग आपण दुसऱ्याकडे जाणार आहोत. ओके, सो व्हॉलेंटियर्स, आय नीड युअर हेल्प. व्हॉलेंटियर्स लक्ष ठेवा, जो पहिला उभा राहील ओके त्या हिशोबाने आपण बघणार आहोत. सो पुढील सूत्र मी क्रिस्टियाच्या हाती दिली. त्यांच्यावर पण एवढं मस्त आपल्याला एक्सपिरियन्स शेअर केला की जरी आपली जवळची व्यक्ती आपल्यामध्ये नाही तरी आपण आपल्या स्वतःकरता जगलं पाहिजे आणि आपण आपलं आयुष्य जगलं पाहिजे. तर त्याच रिलेटेड आपण थोडे स्पॉट प्राईज घेणार आहोत. पहिलं स्पॉट प्राईज मी सांगते तुम्हाला, अख्ख्यात जास्त बांगड्या कोण्या हातात, अख्ख्यात जास्त बांगड्या. आता त्या सोन्या होऊ शकतात, काचिया होऊ शकतात, कोणत्या पण. माझं नाव प्रवीणा आहे. आता तिसरा स्पॉट प्राइज घेऊया आपण. कोणी हाताला आणि पायाला मॅचिंग नेलपेंट लावले. आता नेलपेंट पाया पायाला पण पण आपल्या जो त्याला बक्षीस
पुढचं स्पॉट प्राईज घेऊया आपण. कोण्या गळ्यात अख्ख्यात लांबा दागिना आहे किंवा कोण्या गळ्यात अख्ख्यात लांब मंगळसूत्र आहे. अख्ख्यात लांबा दागिना जो पहिला येतो. अजून कोण आहे का? काय पण चालेल. अख्ख्यात लांबा दागिना त्यांना वाटते की लांबा दागिना घालून आलाय, जरा पुढे या म्हणजे आपण आपल्याला पण समजेल की नक्की कोणाचा मुलगा आहे. तुमचं नाव मिस्किटा काय आता कपड्या नेलपेंट दागिना हे खूप झालं. आता आपण अख्ख्यात लांबे केस कोणायात ते बघूया. यापेक्षा लांबे कोणायात झालं. आणि तुमचं नाव अट्या मध्ये मध्ये आता पुढचा स्पॉट प्राईज आहे की अख्ख्यात जास्त नातू कोण आहे ना. अख्ख्यात जास्त नातू शेवटचा स्पॉट प्राईज आया आहे कोणी केसात फूल भरले. पहिला पहिला पण पहिला पण उठला तुम्ही बघितला तुमचं नाव मार्गरेट वाज. अट्या दोघी जण एकत्र उभे मजा आली का? आली. आता अजून थोडी मजा येणार आहे कारण की आपल्या आपण बाळपणापासून जो एक खेळ प्रसिद्ध खेळ जो आपण खेळायचे तो आपण खेळणार आहोत. हा खेळ आपण 2 ग्रुपमध्ये खेळणार आहोत. जे या साईडला बसलेले आहेत त्यांनी इकडे खेळायचं आहे, त्या साईडला बसलेले आहेत त्यांनी इकडे खेळायचं आहे. पण कोणाला सांगता येईल का हा गेम कुठला आहे? बरं मी तुम्हाला हिंट्स देईल. हिंट्स अशा आहेत की त्या गाण्यामध्ये आपण थोडी म्युझिक पण लावतो, आपण थोडा खुर्च्यांचा पण वापर करतो. संगीत खुर्ची आपण संगीत खुर्ची घेणार आहोत. पण आपल्याकडे क्राऊड खूप आहे म्हणून आपण 2 भागात घेणार आहोत. या साईडचे जे आहेत त्यांनी इकडे खेळायचं आहे, त्या साईडचे आहेत त्यांनी इकडे. थोडे आपण कमी मेंबर झाल्यानंतर आपण एकाच सेंटरला लाईन करणार आहोत. ओके. दादा लवकर सगळ्यांनी उठायचं आहे. आपले व्हॉलेंटियर्स आपले खुर्च्या लावायला मदत करतील. व्हॉलेंटियर्स पण हा पहिला आपण एक ट्रायल राऊंड घेऊया कारण की खुर्ची आपल्याला अजून माहिती नाही. पहिला आपण ट्रायल राऊंड आहे. ओके. तो त्या हिशोबाने आपल्या व्हॉलेंटियर्सला समजेल की खुर्च्या आपल्याला अजून लावायच्या आहे किंवा काढायच्या आहे. तो तुम्ही थोडं ऍडजस्ट करून घ्या पहिला. ओके. रेडी? फक्त
या साईडला बघितलं नाही. चला विजय चला 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 परत एकदा लवकर लवकर करायचं आहे, लवकर करायचं आहे.
तिने जागा बनलेली आहे. ओके ओके चला लवकर
यांची नावं तुमची नावं टाळ्या टाळ्या जोरदार टाळ्या वाजवा. ओके, मजा आली तुम्हाला? आली मजा? एन्जॉय केलं सगळ्यांनी? काय ते एंटी सांगते नाही मजा आली. एंटी काय झालं? बरं नाही वाटलं? बरं वाटलं का नाही तुम्हालाच? धावतात वाटलं बरं वाटलं. आता पुढील स्तोत्र मी आपले फादर रेमंड यांच्या गुड इव्हनिंग. सगळ्यांनी एन्जॉय केलं आभाराचा गोड कार्यक्रम. पहिल्या प्रथम मी डॉक्टर नॅटी लोपेस त्यांचे इकडे त्यांनी वेळात वेळ काढून आपल्याकडे आपल्या बरेचसे चांगले शब्द सांगितले, त्यांचे मी आभार मानते. दुसरे आभार आपले रेव्हरंड फादर, ते बोलले ना की वॉट इज इट थंड घर आहे आपल्याकरता, ते एक लाईट हाऊस आहेत. फादर आपले एक लाईट हाऊस आहेत आणि ते केवळ आपलं लाईट हाऊस आहे. फादर आपल्याकरता लाईट आहे. फादर आल्यापासून आपल्याला खूप खूप प्रोत्साहन करतात. या कार्यक्रमाला पुष्कळ सगळं फादरानेच केलं. फादरांचे आणि युवक आहेत त्यांचे कॅमेरा. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. तुम्ही आल्याबद्दल सगळ्यांचे आभार. अजून यायला हवे होते तरी पण थँक्यू. ज्यांनी वेळात वेळ काढून आपल्या प्रोग्रामला आले त्यांचे सगळ्यांचे आभार. थँक्यू. आपण सर्वजण काही ज्यांचे हात मोकळे आहेत त्यांनी आपण परमेश्वराला जोरदार टाळ्या देऊया. आपण परमेश्वराने आपला आजचा दिवस ही सायंकाळ आपल्याला दिलेली आहे, आपल्या सगळ्यांना एकत्र आणलेलं आहे, त्याबद्दल देवाचे आभार. पोप साहेबांचे आभार, कारण पोप साहेबांनी हे वर्ष ज्युबिली वर्ष, उत्सवाचं वर्ष जाहीर केलेलं आहे. आणि ह्या वर्षाचं जे घोषवाक्य आहे की आशेची तीर्थयात्रे. आपण आशावादी लोक आहोत. आपल्या संघटनेचं नाव पण आशादीप आहे आणि तसा उल्लेख सिस्टर नॅटी यांनी केलेला आहे. आणि आपण सर्वजण आशेवर जगत असतो, कारण आपला प्रभू आपल्याला आशा देतो आणि प्रभू आपल्याला कधीच निराश करत नाही. आणि त्यामुळे आपण ह्या प्रवासामध्ये आपण सर्वजण अधिक आशावादी बनावं. आपण जसं चांगलं जीवन जगतो तसं प्रेरणा इतर महिलांना, इतर लोकांना मिळावी म्हणून आपण चांगलं जीवन जगूया. आजची ही सायंकाळ आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार. आपण देवाचा आशीर्वाद घेऊया. प्रभू तुम्हाबरोबर असो. सर्वसमर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्म्याचा आशीर्वाद तुम्हा सर्वांवर येवो. गॉड ब्लेस. थँक्यू. आणि 2-2 बक्षिसं तुम्हाला मिळालेली आहेत. कॅलेंडर ज्यांना आता मिळालं त्यांनी घ्या, ज्यांना मिळालं नाही त्यांना नंतर आपण देऊ. हा एक ग्रुप फोटो इकडे सगळ्यांनी इकडे याच्यासोबत आठवा.